तर कोण आलं की या गेममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आपल्याकडे आहे एवढे कॅन्डिडेट, लगभग 12 कॅन्डिडेट। या 12 मधून बघूया कोण जितेल। ठीक आहे, कुंदनी, नूतन, हनुस, लांची, आद्या, कुंदन, टकू, जिया, ना श्रेयस वाणी सुटके, रात्री नमी सुटके, आर्यना नारायणे, सुवाल, जानवी। या 16 गाड्यामधून 5 गाड्या छोटा आहे आणि बाकीच्या मोठ्या। जो छोट्या गाड्या काढणार तो होणार आउट। जानूने गाडी काढलेली आहे, पण हे छोटी आहे की मोठी नंतर माहीत पडन। हिच्या हातात ठेवा। वियान एक गाडी निकाल, छोटी आहे का मोठी आहे नंतर माहीत पडेल। आता घेऊन जा। नूतनने एक गाडी काढली आहे, सोबत घेऊन जावे। घेऊन जावे। टकूने भी एक गाडी काढलेली आहे। हनुष आता एक गाडी काढत आहे। हनुष लेके जा। आर्यनने एक गाडी काढलेली आहे। एक गाडी काढत आहे कुंदन। जसे की तुम्ही बघू शकता की सर्वांनी आपली आपली गाडी घेतली आहे। हनुषची गाडी सर्वात छोटी आहे, तर हनुष इलिमिनेट होणार। टकूची गाडी पण छोटीच आहे, तर टकू पण इलिमिनेट होणार। तुही गाडी मोठी आहे, तुही गाडी छोटी आहे, तू पण इलिमिनेट होणार। आर्यनची गाडी मोठी आहे, याची गाडी मोठी आहे। चार कॅन्डिडेट आउट झाले आहे आणि बाकीचे सिलेक्टेड झाले आहे। तुम्ही सर्वजण सिलेक्ट झाले आहे। तर दुसऱ्या गेममध्ये आपल्याकडे 12 कॅन्डिडेट आहे। या डब्याचा जो सर्वात जवळ गोटे फेकणार तो पुढच्या राऊंडमध्ये जाणार। डब्बा गायतला जर लहानचीचा गोटा भरपूर दूर आहे, जर याच्यापेक्षा दूर कोणी फेकला तर लहानची आउट होणार नाही, नाहीतर आउट होणार। ठीक आहे, कुंदनीचा गोटा भरपूरच जवळ आहे या डब्याच्या, याचा मतलब हे आउट होणार नाही। कुंदनी नेक्स्ट राऊंडमध्ये जाणार। नूतन गोटा फेक। नूतनचा गोटा पण भरपूर जवळ आहे, म्हणून ते शायद आउट नाही होणार। जा नूतन बट फेक। जियाचा तर एकदमच जवळ आले आहे। ठीक आहे, जिया जाऊन बट। याचा गोटा तर फ्रेमचा बाहेर झाला आहे, म्हणजे हा 100% आउट। 100% आउट होता। आर्यने थांब थांब, जा घे गोटा घे। हा दुसरा आर्यन आलेला आहे। दुसरा आर्यनचा तर आणखीन तिसरा दूर गेला आहे। आर्यन बस। वाह, श्रेयस सिलेक्टेड आहे। बस श्रेयस। ओके, तर आता आपल्या या पडावमध्ये पोचलेले 8 जण। ठीक आहे, आणि 8 कपा आहे इथे। या कपाच्या खाली काही आहे गोटे। जर कोणाच्या कपाच्या खाली गोटे निघाले ते होणार आउट। तर सर्वात पहिले हा उचलणार आहे कप। बघू याच्या कपाच्या खाली गोटे येते का फुल येते। फुल आला, याचा मतलब आहे गेमच्या आतमध्ये आहे। हा जिंकू शकते 50 रुपये। नूतनच्या कपाच्या खाली आहे गोटे, त्याचा मतलब ते झाली आहे आर्यनच्या याच्या खाली आहे फुल, याचा मतलब तो नेक्स्ट लेवलमध्ये पोहोचलेला आहे। श्रेयसच्या याच्या खाली आहे फुल, म्हणजे तो नेक्स्ट याच्यामध्ये पोहोचलेला आहे। गोट याचा मतलब हे पण झाली आहे आउट। आर्यनच्या याच्या खाली आहे फुल। आता आपल्याकडे उरलेले आहे 4 कॅन्डिडेट। या 4 कॅन्डिडेटमध्ये होणार आहे चितकापट गेम। तर हे आहे पट आणि हे आहे चितकापट। बघूया, पट आले आहे आणि हा इथे आउट झाला आहे। बघा, चित आले आहे आणि जानू पण इथे आउट झालेली आहे। चितकापट बघूया काय आलंय। पट आले आहे आणि आर्यन समोरच्या लेवलमध्ये पोहोचलेला आहे।
म्हणजे आर्यन समोरच्या लेवल मध्ये पोहोचला. आता हा दुसरा आर्यन चितकापट. पट आलेला आहे आणि आर्यन पण इथे आउट झालेला आहे. आता फक्त आखरीचा कॅन्डिडेट उरलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जर हा पण याचं पण चितकापट सही निघाला तर हे 2 कॅन्डिडेट राहणार, नाही तर तो आर्यन जिंकलेला होणार. ठीक आहे, श्रेयस बोल चितकापट. पट आलेला आहे आणि म्हणजे फायनल मध्ये ते 2 कॅन्डिडेट पोहोचलेले आहे, श्रेयस आणि आर्यन. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. 16 जणांमधून हे दोघं समोर फायनलिस्ट आले आहे. यांच्या दोघांमध्ये होणार आता मुकाबला. एक जण लकी होणार, ज्याला भेटणार 50 रुपये. आखरीचा गेम या दोघांमध्ये होणार आहे. होणार असा आहे की या सर्वांच्या एका मुठ्ठीत आहे एक गोटा आणि एक मुठ्ठी आहे खाली. ज्याच्यापाशी सर्वात जास्त गोटं येईन तो या गेमाचा विनर होणार. ठीक आहे, तर आता या दोघांना चुनाचा मौका भेटते की कोण कोणाला चुनते. एक मुठ्ठी पकड. कोणी हातात गोटा असेल सांग, सांग लवकर. हां, वा मुठ्ठी खोल. त्या हातात गोटा आहे, याचा मतलब श्रेयसने एक गोटा जिंकलेला आहे. ठीक आहे, तू सांग कोण्या हातात गोटा असेल. खोल तो गोटा. तर आर्यननं बी एक गोटा जिंकला आहे. मुठ्ठी खोलायला खोल. डबल एक गोटा जिंकलेला आहे श्रेयसनी. तर हां, तू एक मुठ्ठी चुन खोलायला लाव. एक डबल गोटा जिंकलेला. अरे रे रे, त्याला गोटा जिंकलाय. श्रेयस तू पण खोल खोल. अरे असे सेम गोटे आहे आणि यांच्याकडे एकच कॅन्डिडेट बाकी आहे. एका हातात गोटा आहे, एका हातात नाही आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही दोघांपाशी चान्स आहे आपली आपली मुठ्ठी चुनाची. ठीक आहे, आता तू आणि तू दोघंही जण, तू श्रेयसचं पक आणि तू नाही का आर्यनचं पक. ठीक आहे, पका. जर तय पकली तर तू को खोल, श्रेयस को खोल मिले आणि तू पकली तर आर्यनला खोलायला भेटेल. ठीक आहे, हां पका. पक गई. आर्यन म्हणजे आर्यन सगळ्यात पहिले ओपन करा याची मुठ्ठी. आता दोन्ही मुठ्ठी खोलाची बरोबर आहे. हात सोडा, दुई हात शिदो कर. ये आर्यन जिंकलेला आहे. आर्यन जिंकलेला आहे. तू हारला. पण पूर्ण 50 रुपये तू होऊ शकते. 25 50 50 50